सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणार आहे. आज काही कारणांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये कटुता येऊ शकते. त्याला गोडव्यामध्ये बदलण्याची कला तुम्हाला शिकावी लागेल. प्रत्येक कामामध्ये जोडीदाराची तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे तुमची कामं मार्गी लागतील. मुलांकडून आज काही चांगली बातमी तुम्हाला मिळणार नाही. तुमची थांबलेली कामं संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. रात्रीचा वेळ मस्तपैकी घरातल्या लोकांसोबत गप्पा मारण्यामध्ये तुमचा जाईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा समाधान आणि शांतीचा राहील. राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल. तुमचा सरकार आणि सत्तेमधील लोकांशी चांगला संबंध राहील, त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या मार्गी लागतील. नवीन व्यावसायिक डील होणार आहे, त्यामुळे तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. रात्रीच्या वेळी काही अशी लोक तुम्हाला भेटतील जी तुम्हाला अजिबात आवडणार नाहीत, परंतु तुमचं मन मारून तुम्हाला त्यांना भेटावंच लागेल. संध्याकाळी तुमच्या मुलीकडनं तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ संभवतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जास्त सावध राहावं लागणार आहे, कारण एखादी वस्तू तुमची हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. थांबलेली कामं संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. रात्री कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेताना तुम्हाला आज तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी उत्तम संपत्ती आणि धनप्राप्तीचे योग आहेत. रोजगाराच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. तसेच मान सन्मान प्रतिष्ठा देखील वाढणार आहे. मुलांबद्दल असलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल. आज प्रवासाचा योग असून तुम्हाला त्याचा लाभ देखील होणार आहे. संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत आवडीच्या लोकांच्या तुमच्याशी भेटी होतील, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा असल्यानं तुमचा मान सन्मान वाढेल. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. मात्र आज धावपळ होण्याची दाट शक्यता आहे. डोळ्यांचे आजार डोकं वर काढतील. काळजी घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आज शत्रू किंवा विरोधक तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीसाठीचा दिवस हा अतिशय उत्तम असून रोजगार आणि व्यापारामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना तुम्हाला मोठं यश येईल. मुलांकडनं एक आनंदाची बातमी मिळेल. दुपारनंतर एखाद्या कायदेशीर वादामध्ये तुम्हाला विजय मिळाल्यानं तुमच्या मनावरील भार हलका होईल. चांगल्या कामासाठी तुम्ही आज खर्च कराल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सुखद दिवस राहील. तुमच्या आजूबाजूला अगदी आनंदी वातावरण असेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करण्याच्या मूडमध्ये असेल. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक चणचण आज संपणार आहे. पुरेसे पैसे हाती आल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. विरोधक पराभूत होतील आणि ते काहीच करू शकणार नाहीत. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचे तुम्हाला योग आहेत, परंतु काही कारणानं तुम्हाला प्रवास हा पुढे ढकलावा लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. विशेष करून आज तब्येतीच्या बाबतीमध्ये काही आजार डोकं वर काढू शकतात. त्यामुळे त्वरित तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि तपासणी करावी लागेल. आजारी असतानाही तुम्हाला कामं करावी लागतील, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कामामध्ये आज तुमचा फोकस होणार नाही, परंतु जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये दुर्लक्ष करू नका. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही भरपूर काम करणार आहात. तुमच्या कामाचा वेग पाहून तुमचे विरोधक सुद्धा तुमची प्रशंसा करतील. सरकारी कामं आज पटापट मार्गी लागतील. सासरकडनं धनलाभाचे योग आहेत. संध्याकाळी काही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. जी काही कामं तुम्ही हाती घेतली आहेत त्या महत्त्वाच्या मार्गी लावा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या बाबतीमध्ये सुरू असलेल्या प्रयत्न जे काही तुमचे आहेत ते यशस्वी होतील. आज सहकारी तुमचा उदोउदो करतील, तसेच कामाला प्रचंड हातभार लावतील. सायंकाळच्या वेळी कोणत्याही वादविवादामध्ये तुम्ही पडू नका. रात्री तुमच्या आवडीच्या पाहुण्यांचं स्वागत करण्याचे योग बनत आहेत. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, तसेच अनावश्यक वादविवाद देखील होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज भांडणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज काही काळासाठी तुम्हाला निराशा येण्याची दाट शक्यता आहे. एखादी वाईट बातमी ऐकल्यानं कदाचित अचानक तुम्हाला प्रवासाला जावं लागेल. प्रवासामध्ये सावध राहा आणि सकारात्मक विचार करा. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसभर तुम्ही मुलांची काळजी करत राहणार आहात. मुलांची काही कामं करायची होती तर ती तुमची मार्गी लागून जातील. वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतील. माहेरच्या नातेवाईकांसोबत आर्थिक देवाणघेवाण करू नका, नाहीतर पैशांमुळे नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक कार्यावरती जास्त खर्च तुम्ही करणार आहात. प्रवास करताना सावध राहा, कारण मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची दाट शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.